ते हां विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण सोलर विद्यार्थी मित्रांनो मागील पिरियडला आपण या ठिकाणी सोलर एनर्जी याविषयी माहिती बघत होतो. आपण सोलर सेल बघितलं, सोलर सेलची रचना बघितली, त्यानंतर अरेंजमेंट ऑफ द सोलर सेल इन द पॅरेलल पोझिशन अँड इन द सिरीज पोझिशन, त्याचे इफेक्ट ते आपण बघितले होते. आता आपण त्या पुढचा भाग पाहू, त्यामधलाच भाग आहे. तसं आता सोलर सेल मेड अप ऑफ सोलर पॅनल. आता मेनी सोलर पॅनल आर कनेक्टेड इन सिरीज and in parallel to generate required current and potential difference. PD म्हणजे potential difference. To generate required current we require many solar panel. बरोबर आहे. सोलर पॅनल इज मेड अप ऑफ सोलर सेल आणि सोलर पॅनलची गरज असते कशासाठी? टू जनरेट रिक्वायर्ड करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. जितका जास्त करंट पाहिजे असेल तितकं जास्त आपल्याला काय करावं लागेल? वी हॅव टू कनेक्ट सोलर पॅनल्स इन दोन्ही पोझिशनमध्ये. टू जनरेट इलेक्ट्रिसिटी करंटसाठी कशासाठी? इन पॅरल पोझिशन अँड फॉर डेव्हलपिंग पोटेन्शियल डिफरन्स इन सिरीज पोझिशन. सो सोलर पॅनल्स आर कनेक्टेड फॉर दिस पर्पज. आपल्याला जितकं करंट पाहिजे आणि पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे तितकं आपल्याला त्या प्रमाणात आपल्याला काय करावं लागेल? सोलर पॅनल कनेक्ट करावं लागेल, याचा असा अर्थ आहे. आता पुढचं आहे सोलर सेल. सोलर सेल काय भानगड आहे? कोणत्याही सोलर प्लॅन्टमधलं, सोलर इलेक्ट्रिक प्लॅन्टमधलं सोलर सेल इज द बेसिक युनिट ऑफ सोलर इलेक्ट्रिक प्लॅन्ट. एनी सोलर इलेक्ट्रिक प्लॅन्ट म्हणजे कुठलाही सोलर इलेक्ट्रिक प्लॅन्ट असेल तो कशा बनला असेल? सोलर पॅनलचं. आणि सोलर पॅनल कसं बनलेलं आहे? सोलर सेलचं. म्हणजे सोलर सेल हा बेसिक युनिट आहे. तसं कोणतीही मोठी बिल्डिंग म्हटलं याचा बेसिक युनिट कोणतं होईल? वीट, ब्रिक. अशा प्रकारे कुठल्याही सोलर प्लॅन्टचा बेसिक युनिट कोणतं होईल? मग सोलर सेल. आता मेनी सोलर सेल फॉर्म सोलर पॅनल. सोलर सेलपासून काय बनते? सोलर पॅनल. आणि पुढे बघा, मेनी सोलर पॅनलचं काय बनते बघा? कनेक्टेड इन सिरीज. जर सोलर पॅनल आपण समजा कनेक्ट केलं, कसं केलं? इन द सिरीज, त्याचं काय बनते? सोलर स्ट्रिंग. याचं नाव आहे, पुढचं साधन आहे सोलर स्ट्रिंग, मोठा युनिट येतो. त्यानंतर मेनी सोलर स्ट्रिंग कनेक्टेड इन पॅरलल. बघा आता पुढे काय म्हटलं? सोलर स्ट्रिंग. हे बघा, सोलर हे स्ट्रिंग आहेत. सोलर पॅनलचं काय बनलं? सोलर स्ट्रिंग बनलं. आता सोलर स्ट्रिंग मेनी सोलर स्ट्रिंग कनेक्टेड इन पॅरलल पोझिशन असे आहेत, समांतर आहेत. दॅट फॉर्म सोलर ॲरे. याचं काय बनते? सोलर ॲरे बनते. बघा आता, आणि सोलर ॲरेज आर यूज टू ऑब्टेन ॲज मच ॲज पॉवर ॲज पर नीड. म्हणजे ॲक्च्युली फ्रॉम सोलर ॲरे इट इज द बिग युनिट दॅट कॅन प्रोड्यूस रिक्वायर्ड सोलर पॉवर. आता फॉर एक्झाम्पल, आता सोलर ॲरे कुठे कुठे असते? स्मॉल पण असते, मोठं असते. असं म्हटलं आपण. फ्रॉम द कॅल्क्युलेटर त्याच्यामध्ये असते सोलर ॲरे असते, पण दॅट प्रोड्यूस ओनली व्हेरी वीक करंट, मार्जिनल करंट. म्हणजे फारच कमी करंट लागते. कशाला? कशाला? कॅल्क्युलेटरमध्ये. बरोबर आहे. तुम्ही जर कधी पाहिलं असेल सोलर एनर्जीवरचं कॅल्क्युलेटर तर त्यामध्ये अशी रचना असते, स्मॉल ॲरे वापरला असते. पण काही ठिकाणी बिग ॲरे, मेनी ॲरेज आर यूज्ड टू जनरेट megawatt current in power station. In power station there are many strong solar array used. तुम्हाला कळलं? मग सोलर ॲरे इज यूज्ड it is made up of solar string. Solar string is made up of solar panel and solar panel is made up of solar cell. असं माहीत ठेवा. आहे म्हणजे कोणता बिग युनिट याचं? मग सोलर ॲरे बिग युनिट. त्यापेक्षा लहान कोणता आहे? सोलर स्ट्रिंग. त्यापेक्षा लहान कोणता आहे? सोलर पॅनल. आणि सर्वात लहान कोणता आहे? सोलर सेल. म्हणून त्याला म्हटलं आहे बेसिक युनिट. हे सगळं असते कुठे? सोलर पॉवर प्लॅन्टमध्ये, पॉवर स्टेशनमध्ये. कारण पॉवर स्टेशनमध्ये सोलर एनर्जी वी गेट दॅट इज इन मोर क्वांटिटी. इट इज मेजर्ड बाय द मेगावाट. ठीक आहे. आता पॉवर ऑब्टेन फ्रॉम सोलर सेल हे कसं असते? DC. आपण कालच्या पिरियडला पाहिलं, मागच्या पिरियडला DC फॉर्ममध्ये असतो, डायरेक्ट करंटमध्ये असतो. सो इट नीड DC डिवाइस.
समजा डायरेक्ट फॉर्ममध्ये सोलर एनर्जी वापरायची असेल तर आपल्याला DCच डिव्हाइस लागेल, DCच आपल्याला साधन लागेल. तसा एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे. इलेक्ट्रिक लाईट जे आपल्याला मिळते सोलर पॅनलपासून, तुम्ही पाहिले असेल ना आपल्या गार्डनमध्ये वगैरे आहे. इट इज बेस्ड ऑन LED साधन आहे, हा डिव्हाइस आहे. याचं नाव काय? लाईट एमिटिंग डिव्हाइस. आजकाल LED बल्ब निघाले आहे, याचं नाव आहे लॉंग फॉर्म LED, लाईट एमिटिंग डिव्हाइस, लाईट सोडणारं साधन. हे कसं असते? डायरेक्टली यूज एनर्जी. आता करते डायरेक्टली यूज सोलर एनर्जी, म्हणजे हे कसं असते? DC फॉर्ममध्ये असते, बरोबर आहे, टू गेट डायरेक्ट सोलर एनर्जी. आता पुढची गोष्ट पाहू आपण. हे पण असं सर्वत्र असते का? नाही. पॉवर स्टेशनमध्ये असं नसते. ॲज द सोलर एनर्जी इज अवेलेबल ओनली इन सनलाईट. सनलाईट नेहमी असते का? नाही. रात्र काय करायचं मग? म्हणून इट हॅज टू बी स्टोर्ड फॉर लॅटर यूज. म्हणजे जेव्हा सोलर एनर्जी राहणार नाही, जेव्हा सोलर लाईट राहणार नाही, सनलाईट राहणार नाही, त्यावेळेला पण ते आपल्याला पाहिजे उपयोगाला. म्हणून इट हॅज टू बी स्टोअर्ड फॉर लॅटर यूज. पुढच्या नंतरच्या उपयोगासाठी त्याला स्टोअर केल्या जाते. कोणाला? सोलर एनर्जीला. आता मोस्ट ऑफ द इक्विपमेंट्स ऑफ डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल यूज, घरगुती उपयोगाचे आणि इंडस्ट्रियल उपयोगाचे जे काही सोलर एनर्जी इक्विपमेंट्स आहेत ते कसे आहेत? दे आर रनिंग ऑन AC पॉवर. ते AC पॉवरवर काम करतात. आणि आपल्याला जे सोलर एनर्जी मिळते ते कशी असते? DC फॉर्ममध्ये असते. मग कशी अडचण येईल ना, म्हणून सो DC सोलर पॉवर इज कन्वर्टेड इंटू AC. त्याला पहिल्यांदा DC सोलर पॉवरला AC मध्ये कन्व्हर्ट केलं जाते. हे काम कोण करते? बाय इन्व्हर्टर. हे काम कोणाचं आहे? इन्व्हर्टर. हा असा डिव्हाइस असतो दॅट कन्वर्ट DC सोलर एनर्जी इंटू AC पॉवर. हे कसं असते बघा, ह्याचा फ्लो चार्ट. सोलर सेल, मग बॅटरीमध्ये काय होते? स्टोअर होते सोलर एनर्जी, बरोबर आहे. त्यानंतर मग इन्व्हर्टर चेंज धिस DC इंटू AC, बरोबर आहे. अँड दॅट AC एनर्जी वर्क ऑन, दॅट इज वर्किंग ऑन द पॉवर, इट इज वर्किंग ऑन AC पॉवर. म्हणजे इन्व्हर्टर प्रोड्यूस AC करंट दॅट ॲक्च्युअली वर्क इन सोलर पॉवर स्टेशन. ठीक आहे. आता हे डायग्राम बघायचं, याची आपण माहिती बघूया आता कशा प्रकारे केलेलं आहे. आता पाहायच्यामध्ये काय आहे? हे आहे सोलर पॅनल, याचं बनलं, मग याचं सोलर स्ट्रिंग बनलं, मग याचं पॅरलमध्ये बनलं ॲरे, आणि दिस डिफरंट ॲरे गिव द करंट. बघा, आणि हे जे करंट तयार होईल, सोलर पॉवर तयार होईल, इथं काय केलं? हा इन्व्हर्टर आहे आणि ट्रान्सफॉर्मर आहे. इन्व्हर्टरचं काम कोणतं आहे? इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्म DC इंटू AC पॉवर. आणि याचं काम कोणतं? ट्रान्सफॉर्मरचं. ट्रान्सफॉर्मर काय करते? ट्रान्सफॉर्म व्होल्टेज अँड करंट ॲज पर द लेवल. करंट आणि व्होल्टेजची लेवल हे ट्रान्सफॉर्म करते, याचं ट्रान्सफॉर्मरचं काम आहे. ठीक आहे. याची माहिती दिली आहे इथं बघा. DC पॉवर जनरेटेड इज फर्स्ट कन्वर्टेड टू AC पॉवर. हे काम कोणाचं? इन्व्हर्टरचं. अँड दॅन ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म्स, त्याला कन्व्हर्ट करते काय? कशाला? व्होल्टेज आणि इलेक्ट्रिक करंट लेवलला ऑफ जनरेटेड पॉवर. ठीक आहे. जेवढं काही पॉवर तयार होईल AC पॉवर, त्याला ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म करते. ठीक आहे. देन इट इज फेड इंटू इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आणि नंतर मग तो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनला, डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला सप्लाय केल्या जातो, फॉर पब्लिक, फॉर इंडस्ट्री, अशा प्रकारे. तर हे काम दोघांचंही आहे, कोणाचं? इन्व्हर्टर आणि ट्रान्सफॉर्मरचं. ट्रान्सफॉर्मर फक्त काय करते? ट्रान्सफॉर्म व्होल्टेज आणि करंट लेवल करते ट्रान्सफॉर्म. बट DC टू AC कोण करते? इन्व्हर्टर करते, जे आपण पाहिलं आताच. ठीक आहे. आता तुम्हाला एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, जे तुम्हाला स्वतः तयार करायचा आहे. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सोलर सेल. सोलर सेलचे फायदे आणि तोटे सांगा बरं. हे तुम्हाला देऊन नाही, तुम्हाला प्रश्न विचारला आहे पुस्तकामध्ये. सांगा, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सोलर सेल. नंबर 1, सोलर सेल कॅन बी यूज्ड एनीव्हेअर. बरोबर आहे. सोलर सेल कॅन बी इन्स्टॉल्ड ॲट एनी प्लेस दॅट डज नॉट रिक्वायर्ड रोड इन हिल एरिया ऑल्सो, रिमोट एरिया ऑल्सो. दूरच्या भागातसुद्धा त्याला आपण इन्स्टॉल फिक्स करू शकतो. सोलर एनर्जी इज द ग्रीन एनर्जी. वी हॅव टू पे नो एनी कॉस्ट. आपल्याला पैसे द्यावे लागत नाही. इट इज नॉट कॉजिंग पोल्युशन. ओके. इन इंडिया सोलर एनर्जी इज अवेलेबल मोस्ट टाईम. हे झाले याचे ॲडव्हान्टेजेस.
माहीत ठेवा, ऐकून ठेवा, तुम्ही 2-4 पॉईंट असे तयार करायचे. दुसरे आहे डिसएडव्हान्टेज, कोणते याचे तोटे पण आहेत. कोणते सांगा. नंबर 1, सोलर डिव्हायसेस म्हणजे सोलर सेल कॅन नॉट फंक्शन विथ फुल इफिशियन्सी प्रॉपरली. देर आर मेनी प्रॉब्लेम्स इन द यूज ऑफ सोलर सेल. कोणते प्रॉब्लेम? दे आर व्हेरी कॉस्टली, दे आर नॉट इझिली मोर अवेलेबल. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, समटाईम सोलर एनर्जी इज नॉट अवेलेबल इफ देर इज क्लाउडी वेदर. ढग असेल तर मग ते उपलब्ध राहत नाही. हे याचे तोटे आहेत, डिसएडव्हान्टेज आहे. हे माहीत ठेवा. 3 पॉईंट हे आणि जास्त हे फायदे गेले. अलीकडे तर खूप निघालं. आज अलीकडे कारसुद्धा, टेस्ला कार वगैरे रनिंग ऑन सोलर एनर्जी सुरू आहे. वॉटर पंपसुद्धा याच्यावर तयार झालेले आहेत. अलीकडे खूप वापर चाललेला आहे, पण याच्यामध्ये तोटे आहेत. अजूनही शोध सुरू आहे, रिसर्च सुरू आहे. ठीक आहे. आता पुढचं आपल्याला मुद्दा शिकायचा आहे सोलर थर्मल पॉवर प्लॅन्ट. सौर ऊर्जेवरचं विद्युत पॉवर प्लॅन्ट कसा असतो बघा. याच्यामध्ये फंक्शन कसं असते. पहिले कॉन्सन्ट्रेटर फॉर कलेक्टिंग सनलाईट. सनलाईट कलेक्ट करायला का असतात कॉन्सन्ट्रेटर. हे आहेत कॉन्सन्ट्रेटर बघा. हा सनलाईट पडते याच्यावरती आणि मग हा करते, याला मग करते रिफ्लेक्ट करते इकडे या बाजूनं. ठीक आहे. याला म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेटर. सनलाईट हे करते, कॉन्सन्ट्रेट करते आणि त्याला मग काय करते रिफ्लेक्ट करते इन अनदर डायरेक्शन. हा पाण्याचं ट्यूब आहे. हे पाण्याचा ट्यूब गेला बघा, वॉटर असं गेलेलं आहे. मग काय याला पुढे बघा कॉन्सन्ट्रेटर फॉर कलेक्टिंग सनलाईट, फक्त कलेक्ट करते. मग ॲब्सॉर्बर टू ॲब्सॉर्ब कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट, आणि हा याला कॉन्सन्ट्रेट करून देन काय करते रिफ्लेक्ट करते. सो कॉन्सन्ट्रेटर कलेक्ट सनलाईट, कॉन्सन्ट्रेट सनलाईट अँड देन रिफ्लेक्ट. मग काय जाईल तो हा झाला ॲब्सॉर्बर. लिहिलं बघा आपण, कुठं आहे ॲब्सॉर्बर. हा आहे ॲब्सॉर्बर बघा. ॲब्सॉर्बर काय करते मग ॲब्सॉर्बर ॲब्सॉर्ब सनलाईट, याला ॲब्सॉर्ब करते. त्यामुळे काय होते मग हिअर इज प्रोड्यूस स्टीम. इथपर्यंत वाटर आहे, इथे याचं काय बनलं स्टीम बनलं आणि मग इथून स्टीम बाहेर पडते. मग हे स्टीम कुठं जाईल? हे स्टीम जाईल कोणाकडे? टर्बाईनकडे. आता याला इकडचा भाग बघा, अशा इथं होत असते या सगळ्या याच्यामध्ये. हे सगळ्या याच्यामध्ये काय हे सोलर पॉवर प्लॅन्ट लहान लहान. मग अशा प्रकारचं हे जे वॉटर आहे इथं काय होईल स्टीम तयार होईल. इकडून पहा आता पंपद्वारे पाणी इकडे चाललं. हे पाणी कुठे येते? इथे येते प्लॅन्टमध्ये. मग या पाण्याची काय होते मग वाफ होते आणि ही वाफ ही पाहिजे कुठे चालली इकडे स्टीम कुठे चालली इन द टर्बाईन. मग टर्बाईन काय होते रोटेट होईल. स्टीम टर्बाईन काय होते रोटेट. स्टीम रोटेट द स्टीम टर्बाईन आणि टर्बाईन it is well connected to the generator. So finally with when turbine rotate, generator also rotate and produce the electricity. हे कसं आहे सोलर टू थर्मल म्हणजे वाफ बनते पहिल्यांदा आणि मग थर्मलपासून काय बनते इलेक्ट्रिसिटी. याचं हे वर्किंग मॉडेल आहे अशा प्रकारचं. सो कॉन्सन्ट्रेटर फॉर कलेक्टिंग सनलाईट. सेकंड ॲब्सॉर्बर टू ॲब्सॉर्ब कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट आणि पुढे स्टीम इज प्रोड्यूस अँड दॅट रोटेट द स्टीम टर्बाईन आणि नंतर फायनली इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. करंट इज जनरेटेड कुठल्यापासून फ्रॉम जनरेटर. सो इट प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी. मी लहान लिहिलं आहे शॉर्ट लिहिला इलेक्ट्रिक एनर्जी. आता मेनी रिफ्लेक्टर्स रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट सोलर रेडिएशन्स. कोणावरती? टू ॲब्सॉर्बरकडे. म्हणजे रिफ्लेक्टर म्हणजेच कॉन्सन्ट्रेटर, हे दोन्ही शब्द एकच आहेत. सो रिफ्लेक्टर रिफ्लेक्ट, कॉन्सन्ट्रेटेड रिफ्लेक्टर रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट सोलर रेडिएशन. जे काही प्रकाश किरणे पडतील त्याला ते रिफ्लेक्ट करते आणि कॉन्सन्ट्रेट करते म्हणजे एकत्रित करते कोणावरती ॲब्सॉर्बरवर. मग काय करते पुढे ऑन ॲब्सॉर्बर सोलर एनर्जी काय होते कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी. इथे एनर्जी काय होते पाण्यामध्ये पाण्यावर पडल्याबरोबर काय होते याचं हीट बनते, हीट एनर्जी बनते. आणि पुढे मग काय होते टू जनरेट स्टीम. याच्यामुळे स्टीम तयार होते, इथं मग वाफ बनते आणि वापस इथून नंतर मग बाहेर पडते इकडे. बरोबर आहे. टू जनरेट स्टीम अँड स्टीम ड्राईव्ह टर्बाईन. आता पुढे पाहिलं अँड फायनली जनरेटर. अशा प्रकारे याचं हे आपण हे वर्किंग याचं मेकॅनिझम बघितलं आहे या रीतीनं इन दिस मेथड. आता सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे थोडंसं मला सांख्यिकी माहिती तुम्हाला पाहिजे आहे. कोणती माहिती? सांख्यिकी माहिती पाहिजे तुम्हाला. जगभरामध्ये कोणतं म्हणजे जगामध्ये हाऊ व्हिच एनर्जी सोर्सेस आर यूज्ड आणि आपल्या इंडियामध्ये व्हिच एनर्जी सोर्सेस आर यूज्ड. दोघांची आपल्याला कम्पॅरिझन तुलना करायची आहे. पाहूया आपण. तर हे आहे एनर्जी सोर्सेस यूज्ड फॉर इलेक्ट्रिकल एनर्जी.
इलेक्ट्रिसिटी, मी शॉर्ट लिहिलं, जागेचा अभाव आहे, इलेक्ट्रिक फक्त इले करून ठेवलं म्हणजे इलेक्ट्रिसिटी इन वर्ल्ड, जगामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करण्याकरता कोण आणि भारतामध्ये कशाप्रकारे कोणते एनर्जी सोर्स वापरले जातात. हे आहे इंडियाची माहिती आणि हे आहे जगाची माहिती, वर्ल्ड. इथं वर्ल्ड WORLD वर्ल्ड. आता कोल पाव. इन इंडिया 60% इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस बाय द कोल. कोळसा वापरला जाते. पण जगामध्ये प्रमाण कमी आहे. किती आहे? ओन्ली 41%. हे पर्सेंट आहे. नॅचरल गॅस भारतामध्ये किती? ओन्ली 8% इज यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी. पण जगामध्ये किती आहे? 22%. इथं आपल्यापेक्षा जग समोर आहे. त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. इन इंडिया ओन्ली 40% एनर्जी इज प्रोड्यूस्ड आणि इकडे 16% जगामध्ये. न्यूक्लिअर इन इंडिया ओन्ली 2% न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. 2% इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस फ्रॉम न्यूक्लिअर सोर्सेस आणि जगामध्ये 11%. पेट्रोलियम इन इंडिया, फ्रॉम पेट्रोलियम ओन्ली 3% इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस अँड इन द वर्ल्ड 4%. आणि शेवटचं आहे रिन्युएबल सोर्सेस, बाकीचे मग वाइंड मिल वगैरे, सोलर वगैरे सर्व. तर इन इंडिया 15.7% आणि जगामध्ये किती आहे? ओन्ली 6%. जग आपल्यापेक्षा मागे आहे यामध्ये. सो इंडिया इज युजिंग मोर. जास्त कोणता कोल वापरत आहे आणि त्या खालोखाल कोणता वापरत आहे? रिन्युएबल सोर्सेस. तर इकडे आपण जास्त गेलो पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ही तुम्ही माहिती नोट ठेवा, याची नोंद ठेवा. काही प्रॉब्लेम आला डायग्राममध्ये वगैरे तर तुम्ही पुस्तक डायग्रामकडून पाहायचे फ्रॉम युअर टेक्स्टबुक. डायग्राम तुम्ही नीट काढा पुस्तकामधून, नुसत्याच्या अवलंबून राहू नका. कारण तुम्हाला मी जागेची अभावी फक्त डायग्राम फक्त तुम्ही स्केच केलेला आहे. पण तुम्हाला फॉल गुड डायग्राम तुमचे स्किल वाढवण्याकरता तुम्ही पुस्तक बघायचं आणि प्रयत्न करा. तुम्ही हेही पाहता येईल पण तुम्ही पुस्तक पण पहा. ठीक आहे. तर इथं आपण थांबूया. इथे तुमचा पाठ संपलेला आहे. चॅप्टर नंबर 5 टॉवर्ड्स द ग्रीन एनर्जी. आणि इन कमिंग पिरियड वी विल स्टार्ट. तुम्ही या पाठाचे तुम्ही सगळे प्रश्न सोडवून घ्या. जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न कलेक्ट करा कुठचेही आणि त्याच्या इथे उत्तर इथून शोधा. नाही तर मला विचारायचं. पुढल्या पिरियडला बघणार आहोत आपण चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. ओके. सो हे वी शुड स्टॉप. सर्वांनी ताबडतोब सोडून घ्या क्वेश्चन आन्सर.